मला तुमचा परिचय सांगा पहिल्यांदा. नमस्कार, मी नरेश ढोमे, पिंपरखेड तालुका शिरूर, माजी उपसरपंच आणि एक क्रिकेट समालोचक म्हणून महाराष्ट्रातल्या छोट्या मोठ्या टुर्नामेंट्समध्ये काम करत असतो. ढोमे साहेब, हे झालं तुमचा परिचय. एकंदरीत आता तुम्ही ह्या निवडणुकीमध्ये बऱ्यापैकी पाहिले, आंबेगाव शिरूर विधानसभेमध्ये जी 40 गावं आहेत त्याची निवडणूक तुम्ही जवळून पाहिलेली आहे. त्या ठिकाणी खासदार अमोलजी कोल्हे यांना आघाडी मिळाली आहे. तर काय वाटतं तुम्हाला, आघाडी मिळण्यामागचे काय कारण असेल? आता तुम्ही आता याच्यात विचार केला तर एक कारण असं सांगता येणार नाही, अशी अनेक कारणं आहे. खरं तर हा सगळा भाग आहे हा नामदार वळसे पाटील साहेबांना मानणारा भाग आहे. पण ज्यावेळेस नामदार साहेबांनी शिवसेना शिंदेगड भाजप युतीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि एक भाजपविषयी जनतेच्या मनात कायमचा रोष होता, तो एक परिणाम होता की लोकांना ते रुचलं नाही. आणि विशेष म्हणजे आदरणीय पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार साहेब यांचा या परिसरावरती मोठा पगड आहे. आणि विशेष म्हणजे काय की 39 गावं जी शिरूर तालुक्याची आता 42 झालेली आहेत, ही गावं अशी गावं आहेत की ज्यांना शरद पवार साहेबांना मतदान केलेली गावं आहेत. त्यामुळं एक ते कनेक्शन आहे ह्या लोकांचं पवार साहेबांच्या विषयी. आणि ज्यावेळेस अशा प्रकारचा निर्णय झाला, पवार साहेबांना सोडून जवळपास 40-42 आमदार भाजपमध्ये समावेश झाले. 84 वर्ष वयामध्ये असताना पवारसाहेब एकटे पडले, कुठलाही मोठा नेता त्यांच्याबरोबर नाही. तर लोकांना कुठंतरी प्रचंड आस्था वाटायला लागली. पवारसाहेबांनी ज्या पद्धतीने ज्या गोष्टी डेव्हलप केलेल्या आहेत त्या परिसरामध्ये, औद्योगिक वसाहत असेल किंवा रस्त्यांची जाळं असेल, धरणांची योजना असेल, कॅनॉलचे विषय असतील, नामदार वळसे पाटील किंवा आमच्याकडचे आमदार पोपटराव गावडे साहेब सातत्याने हे सांगत आलेत का हे सगळं वळसे पाटील साहेबांमुळे झालेलं आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये लोकांना पवारसाहेबांना सोडून जाणं हे योग्य वाटलं नाही. कारण ज्यावेळेस ही घटना घडली लोकांच्या प्रतिक्रिया तशाच आल्या. आणि दुसरी गोष्ट अशी की रुलिंग पार्टी असल्यामुळं भाजप किंवा त्यांचे मित्रपक्ष एक त्यांच्या विरोधात, शेतकऱ्यांच्या विरोधाबद्दल कायम अनास्था होती. कांद्याचा प्रश्न असेल, दुधाचा प्रश्न असेल, अशा अनेक प्रश्न होते. शेतकऱ्यांना रोजच्या जीवनामध्ये अडचणी येणं स्वाभाविक होतं किंवा येत होत्या सरकारच्या माध्यमातून. आणि मग लोकांना विशेष म्हणजे उमेदवार जर तो पुढे जाऊन भाजपला पर्यायाने मोदी सरकारला मतदान करणार असेल तर त्याला मतदान करण्याची लोकांची इच्छाच नव्हती. ज्या पद्धतीने तुम्ही आता म्हणलं का वळसे पाटलांच्या माध्यमातून कामं झालीत अशी लोक म्हणतात आहे. मग वळसे पाटलांनी सांगितल्याप्रमाणे मतदान आलरावांना मतदान न करता पवार साहेबांना मतदान केलं, मग त्याच्यात तुमची गल्लत होती का? नाही, बिलकुलही नाही. गल्लत व्हायचा विषयच नाही. सांगतो काय की पवार साहेबांबद्दलची आस्था लोकांना होती आणि त्यामुळंच लोकांनी भरभरून मतदान केलं. कारण माझा अनुभव असा आहे की या निवडणुकीमध्ये लोकांना मतदानाला घेऊन येण्यासाठी कार्यकर्त्यांना 1 रुपया मिळाला नव्हता. कार्यकर्त्यांनी कुठून मतदान घरापासून मतदान केंद्रापर्यंत पण आणलेलं नाही आहे. उत्स्फूर्तपणे लोक स्वतःच्या गाडीत पेट्रोल टाकून मतदानाला आलेत, स्वतःच्या घरातली माणसं घेऊन आलेत, मतदान केले आणि घरी निघून गेले. या अगोदरच्या निवडणुकांचा अनुभव असा होता की गाड्या ठेवायला लागायच्या, काही गाड्यांना पेट्रोल टाकावं लागायचं किंवा बूथवरती सुद्धा काही नाश्त्याची वगैरे व्यवस्था करावी लागायची. यावेळेस हे काही नव्हतं. आणि ही प्रतिक्रिया होती लोकांची, विशेषतः सरकारविरोधात प्रतिक्रिया होती. पवारसाहेबांबद्दलची, बाळासाहेब ठाकरे साहेबांबद्दलची आणि एकंदरच भाजप सरकारच्या विरोधातली ही लोकांची प्रतिक्रिया होती आणि तीच मतदानात उमटली. एकंदरीत असं पाहायला गेलं तर यावेळी वळसे पाटलांचंही न ऐकता 40 गावांनी शरद पवार साहेबांनी त्या बाबतीत सांगून देऊन मतदान केलं कोल्हे साहेबांनी. कुठंतरी शरद पवार साहेबांचा 40 गावावरती पगडा जास्त आहे का वळसे पाटलांपेक्षा? किंवा निश्चित पवारांना मानतो का नक्की? पवार साहेबांना मानणारा 39 गावांनी आपण शिरूर हवेलीचे मतदान बघितलं तर तुम्हाला तेच बघायला मिळेल की जे 39 गावामध्ये घडलं, 42 गावांमध्ये घडलं तेच पलीकडं शिरूर हवेलीमध्ये घडलं. कारण या लोकांनी पवारसाहेबांना मतदान केलेलं आहे आणि त्यामुळं तो एक पवारसाहेबांचा पगडा लोकांवरती आहे.
वळसे पाटलांच्या साहेबांच्या बाबतीत निश्चित तुम्हाला बघायला मिळेल की त्यांनी विकास कामांची खरं तर मोठी रांग लावली. सातत्यानं धोरणात्मक विकास कामं केली. मग ते शेतीचे प्रश्न असतील, विजेचे प्रश्न असतील, रस्त्यांचे प्रश्न असतील, आरोग्य किंवा या सगळ्या गोष्टी त्यांनी आत्तापर्यंत खूप जाणीवपूर्वक लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवलेला आहे. याबद्दल कोणाच्याही मनात शंका नाही आहे. पण या वयामध्ये पवारसाहेबांना, नामदार साहेबांनी अशा प्रकारे सोडून भाजपमध्ये सहभागी होणं हे बिलकुल लोकांना आवडलं नाही. उपसरपंच होते, कोणते पक्ष कार्यकर्ते? राष्ट्रवादी काँग्रेस. वळसे पाटला. हो, मी तर सांगेल की नामदार साहेबांनी, मी एक साधा कार्यकर्ता आहे, एकदम साधा कार्यकर्ता आहे. मी कधीच साहेबांकडं कुठल्या पदाची मागणी केली नाही किंवा काहीच नाही केलं. तरी साहेबांनी मला राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हा सरचिटणीस पद दिलं, जुन्नर तालुक्याचं निरीक्षक पद मला दिलं पक्ष संघटनेच्या माध्यमातून. तिथे मी काम केलं, चांगलं काम केलं मी. आणि ही पदं फक्त एक माझं काम असेल, साहेबांना भावलं असेल, कुठंतरी आवडलं असेल आणि प्रामाणिकपणे आपण काम करत होतो त्याही वेळेस किंवा आजही पण या निवडणुकीच्या माध्यमातून शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आपण काम केलं, प्रामाणिकपणे केलं. त्यात काही नो डाऊट अबाउट. एकदम मनात कुठलीही शंका नाही, कुशंकासुद्धा नाही, काय नाही. एकंदरीत पाहायला गेलं तर तुमच्या बोलणं असं दिसतं का वळसे पाटलांपेक्षा शरद पवार साहेबांचं जे वर्चस्व आहे चाळीस गावामध्ये ते जास्त आहे. चला, हा झाला एक विषय. दुसरा विषय असा का चाळीस गावांनी जी आळराव पाटलांना पिछाडी दिली, तर आळराव पाटलांच्या काय चुका झाल्या याच्यामध्ये असं म्हणायचं कारण काय वाटतं? का म्हणता येणार नाही. आता एक कसं आहे, का पिछाडी दिली? खासदार शिवाजीराव आढळराव पाटील निश्चित त्यांचाही लोकसंपर्क खूप चांगला आहे. ह्यावेळेस पिछाडी देण्याचं एकमेव कारण होतं की ते ज्या पक्षातून लढवत होते त्या पक्षाविषयी लोकांमध्ये प्रचंड नाराजी. उमेदवार खूप चांगला आहे, पण उमेदवार पुढे जाऊन भाजपला मतदान करणार आहे. लोकांना हे मान्य होणं साहजिकच म्हणजे शक्यच नव्हतं की आज लोकांची परिस्थिती, आज कांद्याचा बाजार बरा आहे या कंडिशनला, पण ज्यावेळेस निवडणूक झाली त्यावेळेस काय परिस्थिती किंवा मागची 2-3 वर्ष लोकांनी अनुभवलेली आहे. दुधाच्या बाजारभावामध्ये तोच प्रश्न आहे किंवा इतर पिकांच्या बाजारभावामध्ये देखील सातत्यानं सरकारचा हस्तक्षेप होतो आहे. ही गोष्ट महत्त्वाची आहे का हे जे विषय आहेत हे कसं होतं, सरकारच्या हस्तक्षेपामुळं बाजारभाव पडतात आणि लोकांच्या लक्षात आलं सहज गोष्टी. ज्या गोष्टी आपण पाहिलं, उत्पादन खर्च आज इतका वाढलेला आहे प्रत्येक पिकांचा, याला कारण सरकार आहे. GST आल्यामुळं खतांच्या किमती प्रचंड वाढल्या. तिथं लोकांना बिलावरच लिहून येतं की ह्याच्यात GST किती गेलेला आहे, CGST किती, GST किती, या गोष्टी लगेच तिथं दिसतात. आणि मग लोकांना जाणीव होते ना की एवढे पैसे आज आपण सरकारला देतोय, बदल्यात आपल्याला काय मिळते. उत्पादन खर्च वाढलेला आहे, भाव मिळत नाही आहे आणि लोकांमध्ये त्यामुळे प्रचंड नाराजी होती. विकास कामं निश्चित नामदार साहेबांच्या माध्यमातून झालेली असली तरीसुद्धा रोजच्या जीवनामध्ये शेतकऱ्यांच्या खिशाला फटका बसतोय आज, आणि ही नाराजी मतदानातून उमटली लोकांकडून. वळसे पाटलांच्या माध्यमातून विकास कामं आणि सरकारच्या माध्यमातून विकास कामं ही त्या ठिकाणी भरपूर झाली. त्याचा कुठंतरी फायदा व्हायला पाहिजे होता, तो झालेला दिसत नाही. काय कारण नाही झालेला तो. आणि हेच लोकांना काय करतं आहे की तुम्ही विकास कामं करताय. आपण पाहतो बऱ्याच वेळा विकास कामांच्या मुद्द्यावरती मतं मागितली जातात, पण एक मत मागण्यासाठी लोकांमध्ये जाण्यासाठी विकास कामं महत्त्वाची आहेच. लोकांमध्ये जाण्यासाठी, लोकांबरोबर संवाद निर्माण करण्यासाठी कुठल्याही सत्ताधीशांना विकास कामं करणंच ते तितकीच महत्त्वाचे असतात. पण ज्यावेळेस लोकांना आपण बघतो ना की जाणवतं की सरकारमुळं आपल्याला आज नुकसान होते, सरकारमुळं आपल्याला फटका बसतो आहे, आणि हेच एक कारण आहे लोकांचं आज जी प्रतिक्रिया उमटली ना निकालामध्ये, निवडणुकीमध्ये, ती त्याला कारण ते शरदचंद्र पवार गटाची खूप पक्षांतर्गत बांधणी आहे. प्रत्येक बूथवरती व्यवस्थित पक्षांतर्गत संघटना मजबूत बांधणी झाली असंही काही नव्हतं. लोकांनी मतदान केले, बांधणी नव्हती, काही नव्हतं. कुठल्या गावात पक्षाचा अध्यक्ष नव्हता, युवक अध्यक्ष नव्हता किंवा महिला अध्यक्ष नव्हते. तालुका अध्यक्ष पण पदं फक्त वरच्या लेवलवरती दिलेली होती. पण तेही कार्यकर्ते फार निवडणुकीमध्ये एकदम प्रत्येक गावामध्ये जाऊन त्यांनी सभा घेतल्या, घोंगडे बैठका घेतल्या, असंही काही झालं नाही.
एकंदरीत दोन्ही साहेब तसं पाहायला गेलं तर आता विधानसभा येऊन ठेवलेली आहे. तर विधानसभेमध्ये असे वेगवेगळे चेहरे आहे जे लोकसभेला स्वतःच्या आमदारकीचा प्रचार करत होते. तसं शिरूर आंबेगाव जी विधानसभा आहे याच्यामध्ये प्रामुख्याने जी नावं घेतली जातात त्याच्यामध्ये शेखर पाचुलकर असतील, शिवसेना उभाटा गटाचे सुरेश बोरा असतील, देवदत्त निकम असतील, राजाराम बानकिले असतील आणि आत्ता आमचे आमदार दिलीपरावजी वळसे पाटील असतील. त्याचबरोबर शेतकरी संघटनेचे प्रभाकर बांगर ही अशी नावं, त्याचबरोबर सुरेखा निगोट हे एक नाव महिलांमधून पुढे येते किंवा यांना निवडणूक लढवायची आहे. तरी 40 गावांचा जो कौल आहे तो नक्की यावेळी कुणाच्या बाजूने राहील? कारण तुम्ही लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी राहिलेले आहात, तुम्ही निवडणुका जवळून पाहिलं, काय वाटतं तुम्हाला? बरोबर आहे. 42 गावांमध्ये आज आपण बघितलं जवळपास 15,000 मतांची आघाडी ही शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार अमोल कोल्हे यांना मिळालेली आहे. आणि सध्याचं वातावरण बघितलं आपण, पक्ष भाजप आणि मित्र पक्ष सत्तेत आहे आजही पण, आणि एक त्यांच्याविरुद्ध अशी लाट अशीच कायम राहील. पवारसाहेबसुद्धा प्रत्येक उमेदवार देत आहेत. आता तालुक्यातून बरेचसे इच्छुक आहेत, पण जो पवारसाहेब उमेदवार देतील त्याच्या पाठीमागं नक्कीच 42 गावातील लोक उभे राहतील असं चित्र एकंदरीत आज सध्या तरी दिसत आहे. ठीक आहे, तुम्ही जे बोलताय ते बरोबर आहे, पण देवदत्त निकम यांच्याबाबत 40 गावांमध्ये काय भावना आहे लोकांची? एक आश्वासक चेहरा आहे. आणि विशेष म्हणजे तुम्ही बघितलं ना की देवदत्त निकम कुठल्या गावात गेले तर ते 100 लोकांची नावं सहज सांगू शकतात. तेवढा रीच आहे त्यांचा प्रत्येक माणसाच्या मोबाईलवरती. गावात कुठल्याही गावात गेलं तर 100-200 लोकांच्या मोबाईलमध्ये त्यांचा नंबर सेव्ह आहे. आणि प्रत्येक गावातल्या 100 कार्यकर्त्यांच्या मोबाईलमध्ये कार्यकर्त्यांचा नंबर त्यांच्याही मोबाईलमध्ये सेव्ह असेल. हा एक फटका आहे. यामुळं काय होतं, संपर्क आहे. लोक साधा छोटासा प्रश्न असेल तर फोन करतात. त्याचा एक बेनिफिट होणार आहे थेट संपर्कामुळं. आणि त्यामुळे एक आश्वासक चेहरा म्हणून शरदचंद्र पवार गटाकडून ते कदाचित निवडणूक लढवतील, त्यांना फायदा होऊ शकतो. आताचे आमदार जे आहेत दिलीपरावजी वळसे पाटील, त्यांच्यापेक्षा 40 गावांमध्ये देवदत्त निकम हे मताने कुठं जास्त राहते असं वाटतं तुम्हाला, किंवा प्रभावी राहतील? राहू शकतात, कारण हा जो कौल आलेला आहे 42 गावांमधून, तर